तेव्हापासून मी वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा मतदान केलंय हं. आणि देशाचा पंतप्रधान निवडीला मी हातभार लावलाय. नवीन माणसाला संधी का द्यावी? माणूस नवा नाहीये, माणूस जुनाच आहे. पण जरी वाटत असेल ठीक आहे, माणूस नवा आहे तर ठीक आहे, माणूस नवा आहे पण त्यांनी टाकलेला डाव सुद्धा नवीनच असतात. पुढे की लक्षात काय ठेवा. झालं? दोन गट झाले, शिवसेने धनुष्यबाण आणि हं. मशाल. हं. मग तुम्ही कुठल्या हिंदुत्वासोबत आहे? हिंदुत्व सोबत आहे. कुठलं आहे? आता तुम्हाला माहिती हिंदुत्व म्हणजे काय. आज दूध धंद्याला भाव नसल्यातच जमाय. सरकीचं पोत्याचे भाव वाढत चाललेत, खाद्याचे भाव वाढत चाललेत. जनावराचा डॉक्टर, तुम्ही पण डॉक्टर आहे, तुम्हालाही माहिती आहे. जनावराच्या डॉक्टरांचे आज एक इंजेक्शन जर दिलं तर 5,000 रुपये तो घेऊन जातो. शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कुठून? तुम्ही ज्या प्रभागात उभं राहायचं स्वप्न बघताय किंवा तुम्ही ज्या प्रभागाकडनं उभा राहणार आहेत त्या ठिकाणी सामाजिक वाद चालू आहे, सामाजिक तेढ आहे. ते प्रकरण काय आणि तुम्ही मग कुणाला पाठिंबा द्या? मिरीमध्ये अगदी मुस्लिम बांधव समोर आलेत बरोबर. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय आणि त्या मार्गदर्शनाने जवळपास 6 कोटी रुपयाचं दगडाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. पण जवखेडमध्ये याच्याच उलट आहे. तुम्हाला जरी पाठिंबा दिला असेल तरी जवखेडमध्ये पाठिंबा देतील असं वाटत नाही. जुनं नाव काय आहे? कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट. बरोबर. तुम्ही सोबत आले तर तुमच्यासह, तुम्ही सोबत नाही आले तर तुमच्या शिवाय. पण त्या ठिकाणी आता देश एवढा भगवा होत चाललाय. बरोबर. जवखेडचा विषय काय खूप मोठा नाहीये. एक दिवस तो भगवा आपण करणारच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ सनी या चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदकिशोर नरसाळे. तर त्यांच्या जीवनाची कशी कशी सुरुवात झालेली आज आपण त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. त्यांचं जे फ्युचर प्लॅनिंग आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मिरीकरंजी गटासाठी एक अतिशय चांगला चेहरा आपल्या समोर आज आहे. आज आपण त्यांचे गोष्टी जाणून घेऊ आणि कशी ते सुरुवात करणार आहेत, काय ते बदल घडवून आणणार आहेत आणि काय काय ते पुढे गोष्टी करणार आहेत ते आज आपण त्यांच्यासोबतच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर, कशी तुमची सुरुवात झाली? थोडक्यात आम्हाला तुमचा आधी परिचय द्या. मी डॉक्टर नंदकिशोर नरसाळे. माझं बालपणीचं इथंच गेलंय सगळं मिरीमध्ये. माझं 1ली ते 4थी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरी या ठिकाणी झालंय. त्यानंतर माझं 5वी ते 10वीचं शिक्षण छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल मिरी या ठिकाणी झालंय. त्याच्यानंतर 11वी-12वीचं जे शिक्षण आहे, 11वी-12वी सायन्स शिक्षण निवाड कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये झालंय. आणि त्याच्यानंतर मेडिकलचं शिक्षण जे झालंय ते श्री विवेकानंद नर्सिंग होम मेडिकल कॉलेज राऊरी फॅक्टरी श्री शिवाजीनगर या ठिकाणी झाले. आणि त्याच्यानंतरची जी मेडिकलची फेलोशिप आहे मी मुंबईला पोद्दार गव्हर्नमेंट हाय कॉलेज वरळी या ठिकाणी झाले. आणि त्याच्यानंतर जर तसं बघायला गेलं तर मी मुंबईला KM हॉस्पिटल या ठिकाणी काम केलंय. पुण्यातला सह्याद्री हॉस्पिटल असेल, नोबेल हॉस्पिटल असेल. बरोबर. आणि नगरलाही अनेक ठिकाणी मी अनेक हॉस्पिटलमध्ये काम केलं. पण जेव्हा शहरी भागात काम करत असताना शहरात एखादी हॉस्पिटल मी नक्की थांबू शकलो असतो, पण वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात पोहोचत नाहीयेत. त्या अनुषंगाने माझा ओढा होता की खेड्यात जायचं आणि गावाकडे जाऊनच प्रॅक्टिस करायची. मग त्या ठिकाणी मी मिरीमध्ये माझं एक 25 बेडचं मी हॉस्पिटल मी चालवतोय. त्या ठिकाणी आपल्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील किंवा अनेक जे तालुका लेवलला जे वैद्यकीय सुविधा आहेत ती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मी अनेक व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे गौरवी अर्बन याच्या बँकेच्या माध्यमातून मी फायनान्स क्षेत्रात मी कार्यरत आहे. म्हणजे हॉटेल देशमुखवाडाच्या माध्यमातून मी हॉटेलिंग क्षेत्रात आहे. आपले चैतन्य मंगल कार्यालय आणि लॉन्स आहे आणि श्री त्यागृह आणि फूड इंडस्ट्रीच्या माध्यमातून पण मी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या घरात एकंदर 6 डॉक्टर आहेत वैद्यकीय जर पार्श्वभूमी जर पण. म्हणजे आई वडीलही डॉक्टर आहेत, मी, आमची मिसेस, भाऊ आणि त्याची मिसेस, हे असे सगळे मिळून 6 जण डॉक्टर आहेत. बरोबर. मग आता जसं तुमच्या सांगण्यावरून आलं, तुमच्या म्हणजे सगळे एज्युकेटेड फॅमिली, 6 जण डॉक्टर, व्यावसायिक क्षेत्रात पण तुम्ही अग्रेसर आहेत. तर मग राजकारणात यायचं हे कसं तुमच्या डोक्यात आलं? तसं बघायला गेलं तर समाजकारणाचा वसा वडिलांकडूनच भेटला. म्हणजे आमचे वडील पेशाने वैद्यकीय व्यवसायात असताना सुद्धा समाजकारणात त्यांना विशेष रस होता. म्हणजे समाजकार्य असेल, धार्मिक कार्य असेल
किंवा अनेक गोरगरिबांच्या समस्या असतील, अनेक अनाथ मुलांचे शिक्षण त्यांनी स्वतः केलेत. बरोबर अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे ह्याचा काही उहापोह कधी केला नाही किंवा जाहिरात करायची त्यांना माहिती नव्हतं. बरोबर. पण अनेक सामाजिक गोष्टीत त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा. हम्म. तोच समाजकारणाचा वसा तो वडिलांमुळे मला लाभला आणि हा समाजकारणाचा वसा आणि समाजातले जे तळागाळातले घटक आहेत यांच्या समस्या सोडवणे आणि समाजकारण अजून प्रगल्भतेने आणि चांगलं कसं करता येईल ह्याच्यासाठी मला असं वाटलं की त्याला राजकारणाची जोड असावी. म्हणून मी एक निर्णय घेतला आणि तशी समाजाची गरज बघताना एक तरुण, सुशिक्षित, उच्च शिक्षित या नेतृत्वाची या गटाला गरज आहे बरोबर किंवा गटाला म्हणण्यापेक्षा राजकारणातच गरज आहे. बरोबर. म्हणून मी हा निर्णय घेतला की आपणही राजकारणात आपलं नशीब आजमायला काय हरकत आहे. मग आता जसं तुम्ही बघता किंवा आपण जनरली एक राजकारणाची एक स्टेप बघतो, त्यात सगळ्यात आधी सरपंचकीचं इलेक्शन लढलं जातं. म्हणजेच एक सदस्य पदासाठी एक जनरल एक गावातला कुठलाही व्यक्ती म्हणला तर एक सदस्य पदासाठी फॉर्म भरतो. त्याच्यात जर त्याला यश आलं तर तो सरपंच पदासाठी फॉर्म भरतो. त्याच्यात जर यश आलं तर तो कुठेतरी गटासाठी किंवा मग गणासाठी असं हे करतो. मग असं तुम्ही डायरेक्ट म्हणजे गटासाठी कसं हे करताय? तसं बघायला गेलं तर म्हणजे इलेक्शन गाव पातळीवर मी कार्यरत होतो. म्हणजे जे माझ्या वतीचे काही माणसं असतील किंवा काही आमचे माणसं असतील बरोबर. त्यांच्या सोबत राहून मी गाव पातळीवर ग्रामपंचायत मध्ये पण काम केलेलं आहे आम्ही. म्हणजे अगदीच ऍक्च्युअली इलेक्शन लढून ऍक्टिव्ह त्या गावच्या पॉलिटिक्स मध्ये पडून उभा राहून तो सरपंच की पद मिळूनच विकास करता येतो असं काही नाहीये. पण सोबत राहून आणि गावातलं राजकारण जर करायचं म्हटलं तर कसं होतं, आपण ज्या भागात राहतोय गाव सरपंचकीचं जर इलेक्शन जर आपण केलं तरी मी लोक आधीच विरोधात जातात. बरोबर. त्याच विजन मोठं आहे. ज्यावेळेस मी जेडपीत जाईल, जिल्हा परिषद सदस्य होईल, त्यातून मला गावातल्या ज्या समस्या आहेत माझ्या गावातल्या मी जिथं राहतो गटातल्या त्या समस्या मी शुअरली दूर करणारच, पण गावातल्या समस्या मी त्यामार्फत दूर करू शकतो. म्हणजे त्यासाठी सरपंच की पाहिजे असं काही नाही, मी ह्या माध्यमातून पण त्या गोष्टी करू शकतो. बरोबर. मग कुठले कुठले असे आश्वासन आहेत जे तुम्ही देणार किंवा बुवा तुमच्या डोक्यात असे कुठले कुठले काम आहेत का जे तुम्ही तुमच्या गटासाठी किंवा गणासाठी असे करणार तुम्ही? वास्तविक पाहता मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे बघतोय या गोष्टी, राजकारण बघतोय. अनेक या भागात नेते झाले, त्यांनी त्यांच्या परीने विकास केलाही असेल, पण जो दिसण्यासारखा किंवा जनतेच्या डोळ्यात ठसण्यासारखा विकास असं मला कुठे दिसत नाही. अच्छा. म्हणजे म्हणजे मी मगाशी जसं बोललो की सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, काय यायला पाहिजे किंवा अनेक ज्या शासनाच्या योजना असतात, म्हणजे जे विजन आहे आज जे आपण 21व्या शतकात चालतोय, जेनजीचा हा काळ आहे. बरोबर. त्यामुळं युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. जसं म्हणजे मी जर बघितलं, जर आपल्या गटात जर तुम्ही कधी फिरले असाल तर रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत आणि तसं बघायला गेलं तर जे आरोग्य क्षेत्रातले काही प्रश्न आहेत, दळणवळणाच्या साधनांचे प्रश्न आहेत, बरोबर. असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मला हमीभाव भेटत नाही. अशा अनेक समस्या आहे की ह्या सगळ्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष केलं जातं. या सगळ्या समस्या या ठिकाणी मी ज्यावेळेस मला संधी भेटेल पक्षाकडून किंवा मला ही जनता जेव्हा हे प्रश्न सॉल्व्ह करायची संधी देईल त्यावेळेस मी नक्कीच हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग पुढची रणनीती काय राहील तुमची? रणनीती म्हणजे हीच आहे, राजकारणाची रणनीती म्हणजे तुम्ही विकास कामं काय करणार आहे. माझं विजन आहे, जसं आपण म्हणतो रस्त्याचे प्रश्न आपण सोडवणार आहे. बरोबर. जे मी पेशाने वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं जे वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादं चांगल्या सुविधांचं हॉस्पिटल या ठिकाणी असावं, म्हणजे एखादा ऍक्सिडेंट या ठिकाणी झाला आपल्या रस्त्यावर तर कधी कधी पेशंट नगरपर्यंत पण पोहोचू शकत नाही. बरोबर. त्या त्या सुविधांसाठी एखादं एक मोठं हॉस्पिटल आपल्या भागात होणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास आपल्या भागाला 30-35 गावं जोडले जातात जवळपासच्या तालुक्यातले. त्याकरता ते हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. अनेक दळणवळणाचे साधन आहे, जसं आपण बघतो आता गटात आपले जवखेड सारखे काही गाव येतात, जवखेड आहे, पुढे शिंगवे आहे, पुढे पिंपळगाव पर्यंत. त्या भागात आजपर्यंत बस पोहोचत नाही हो. म्हणजे जो बसचा विषय आहे ह्या कोणाच्या लक्षात येत नाही हा विषय, हा दळणवळणाचा विषय त्या भागातली. म्हणजे आज गाड्या सगळ्याकडे आहेत, कोणाकडे 4 चाकी टू व्हीलर आहे, पण जो माझा तळागाळातला जो गरीब माणूस आहे की त्याच्याकडे साधी टू व्हीलर पण नाहीये, त्यांनी कसा प्रवास करायचा? त्यासाठी या दळणवळणाच्या साधनाच्या ह्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे त्या माझ्या गटातल्या छोट्या गावापर्यंत ही बस पोहोचली पाहिजे.
आणि ती बस मी पोहोचवणारच. हॉस्पिटलचा प्रश्न झाला, हॉस्पिटल सुद्धा आपण या ठिकाणी येत्या 5 वर्षात पुढच्या जर जनतेने मला संधी दिली तर मला अजून बळ भेटेल आणि ते हॉस्पिटल सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहे. बरोबर. असे अनेक प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतील थोडक्यात. बरोबर. मी तुम्हाला थांबवतो. हम्म, शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्या जनतेला पण माहिती आहे. हम्म, आज कुठल्याच पिकाला हमी भाव नाहीये. हम्म, आज ऊसाचा प्रश्न घ्या तुम्ही, हम्म, कांदा घ्या, हम्म. इलायची घ्या, कोथिंबीर घ्या, तुमचं बरोबर. कांदा घ्या, हम्म, कपाशी घ्या. कुठल्याच पिकाला चांगला हमी भाव भेटत नाहीये. हम्म, इव्हन तुम्ही आता जर बघितलं दूध क्षेत्रात, आज जर तुम्ही विचार केला तर एक सरकीचं पोतं घ्यायचं म्हणलं तरी तुम्हाला 2200, 2300 ते 2500 रुपयापर्यंत, काही काही ठिकाणी तर 2800 रुपयापर्यंत जर पोतं जाते. आणि आज दुधाला भाव किती भेटतोय? 30 रुपये, 32 बरोबर. रुपये, काही काही ठिकाणी तर 28-29 रुपये पण भेटतोय. हम्म. तर मग शेतकऱ्यांना तुम्ही कसा न्याय मिळवून देणार? शेतकऱ्यांचं जर बघायला गेलं तर आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण पक्ष आणि राजकारणाविरुद्ध जर विचार केला तर शेतकरी हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. बरोबर. त्या अनुषंगाने जर आता महायुतीचं जे सरकार आहे अनेक अनुदानांच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, त्या अनुषंगातून महायुती सरकार काम करतंय. पण माझ्या पर्यायाने जर मी केलं तर ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मला हमी भाव भेटत नाही ती गोष्ट जरी खरी असली पण शेतकऱ्यांना सुद्धा सुधारित शेती करण्यासाठी वाव या ठिकाणी भेटत नाही. बरोबर. म्हणजे त्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र असेल, माझा प्रयत्न हा राहील की कृषी विज्ञान केंद्र आपल्या भागात जर स्थापित झालं म्हणजे शेतकऱ्यांना सुधारित शेतीचा जो भाग आहे तो शेतकऱ्यांना कळेल, ते लोक तिथे येतील, ते गोष्टी समजावून घेतील, सुधारित शेती करतील, त्यातून उत्पन्न वाढेल. बरोबर. आणि आणि दुग्ध व्यवसाय आपल्या भागात बऱ्याच प्रमाणात आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दुग्ध ज्या जनावर आहेत, दुधाची जनावर, त्यांची निगा कशी राखणे, त्यांचं पालन पोषण आहार ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून माहिती दिली जाते. शेतकरी लोक त्याचा फायदा घेऊन नक्कीच याच्यात सुधारणा करू शकतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का कृषी विज्ञान केंद्र आपल्या भागात असलं पाहिजे? कृषी विज्ञान केंद्र असलंच पाहिजे आणि हे विजन आहे माझं आणि त्या माध्यमातून ते आणण्याचा प्रयत्न आपण 100% करणार आहे. आणि दुसरी गोष्ट जर पाहायची झाली तर म्हणजे आपण जे तरुण आहे, तरुण जे शेतकरी शेती करतात म्हणजे त्यांच्यासाठी अनेक संकल्पना आहेत. त्यांनी सुधारित शेती करणे, सुधारित दुग्ध व्यवसाय करणे, व्हेजिटेबल इन अंडर वन रूम यासारख्या शेतीशी निगडीत अनेक व्यवसाय करू शकतात. बरोबर. या सगळ्या व्यवसायांना चालना देण्याचं काम किंवा इव्हन शेती हा जो घटक आहे याला चालना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी 100% करणार. दूध धंद्याबद्दल काहीतरी सांगा, कारण तुमचा आमचा शेतकरी आज तुम्ही बघतो की दूध धंद्याला भाव नसल्यातच जमाय. सरकीचं पोत्याचे भाव वाढत चाललेत, खाद्याचे भाव वाढत चाललेत. जनावराचा डॉक्टर, तुम्ही पण डॉक्टर आहे, तुम्हालाही माहिती आहे, जनावरांच्या डॉक्टरांचे आज एक इंजेक्शन जर दिलं तर 5,000 रुपये तो घेऊन जातो. शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कुठून? या माध्यमातून सांगायचं जर झालं जे जसे आपले शासकीय PSC आहेत आपल्या भागात, बरोबर. तसे जनावरांचे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी काय होतं, बरेच शेतकरी त्या गोष्टींचा लाभ घेत नाहीत. बरोबर. जर जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत शासकीय त्या ठिकाणी त्याचा जर लाभ घेतला, इव्हन काही गोष्टींच्या तक्रारी आहेत, त्या गोष्टी चालतायत, नीट नाही चालत आहे, पण त्या गोष्टी पण आपण सुरळीत करू. जे शासकीय पशुवैद्यकीय जे दवाखाने आहेत त्यांचा अधिकाधिक लाभ आपण तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट दुग्ध व्यवसाय, जसं मगाशी म्हटलो, सुधारित दुग्ध व्यवसाय जर करायला गेलं म्हणजे हमी भावाचा विषय झाला, पण ज्या गाया या ठिकाणी जर 15-20 लिटर दूध देतात, मी अशा पण गाया पाहिल्यात का ते 25, 30, 35 लिटर पर्यंत दूध देतात. बरोबर. त्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे. आणि जर पाहायला गेलं तर आता आपले दुग्ध विकास मंत्री आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील आपले पालकमंत्री आहेत. बरोबर. त्यांच्या मार्गदर्शनाने या दुग्ध व्यवसायाशी काही अनेक समस्या असतील ते सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. आणि सरकार बऱ्याच वेळोवेळी काही या गोष्टीचं अनुदान देण्याचा प्रयत्न करते. त्या गोष्टीच्या माध्यमातून सरकार पण शेतकऱ्याची आणि दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची काळजी घेते आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे आम्हीही सरकारच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असेल ते शेती किंवा दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड ज्या काही त्यांच्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार.
जसं तुम्ही आता माग एका प्रश्नाचं उत्तर देताना महायुतीचा त्यात उल्लेख केला. मग राजकारणाची तुमची पुढची रणनीती महायुती सोबत जाण्याची आहे का? 100%. का महायुतीच का? म्हणजे जेव्हापासून मी वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा मतदान केलंय हम्म, आणि देशाचा पंतप्रधान निवडीला मी हातभार लावलाय, हम्म, त्या आजतागायत माझं वय वर्ष 36 आहे. बरोबर. मी भाजप, शिवसेना, महायुती सोडून अजून मतदान देखील केलेलं नाहीये. अरे बापरे. म्हणजे इलेक्शन, पंचायत समिती असो, झेडपी असो, आमदारकी असो, खासदारकी असो, हम्म, भाजपा, शिवसेना, महायुती घटक पक्ष सोडून मी कोणाला आजपर्यंत त्या ठिकाणी का मतदान केलं नाहीये. बरोबर. म्हणजे आतापर्यंत आमचे स्वर्गीय आमदार मान्य शिवाजीराव खरेडले असतील, त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही हिरिरीने सहभागी होतो. हम्म, म्हणजे एकंदर आम्ही हिंदुत्वाची कास धरणारे लोक आहेत. बरोबर. नुसतं हिंदुत्व नाही, हिंदुत्वासोबत विकास, बरोबर. त्याची मग कास धरणं. हा. आता तुम्ही जसं म्हणले की पंतप्रधान निवडून देण्याच्या याच्यात पण तुमचा मोलाचा वाटा आहे, कारण हम्म. तुम्ही मत दिलं. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हम्म. आणि बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी यांनी सोबत युतीनं इलेक्शन लढलं होतं. हम्म. हम्म. पण त्याच्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे की काय झालं, 2 हम्म. गट झाले शिवसेने, धनुष्यबाण आणि मशाल. हम्म. मग तुम्ही कुठल्या हिंदुत्वासोबत आहे? हिंदुत्वासोबत आहे. कुठलं? आता तुम्हाला माहिती हिंदुत्व म्हणजे काय. आज हिंदुत्वासोबत कोण आहे आणि हिंदुत्वाचे कास सोडून कोण पळालंय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ऑफकोर्स जर ओपनली सांगायचं ठरलं तर शिंदे साहेबांनी तो हिंदुत्वाचा वारसा पुढे चालवलाय, बाळासाहेबांचा वारसा ते पुढे चालवतात आणि जनसामान्यांशी सोबत राहून त्यांना घेऊन ते पुढे चालतात. म्हणजे ऑफकोर्स शिंदे साहेब. बरोबर. आणि मी हा प्रश्न विचारला मुद्दाम कारण की तुमचे स्वतः शिंदे साहेबासोबत पण आम्ही सोशल मीडियाला फोटो बघितले. तर ते कसं म्हणजे कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक भरत शेठ गोगावले असतील आणि त्यांच्या माध्यमातून सेनेशी माझा जवळचा संबंध आला, शिंदे साहेबांशी तसा संबंध आला. त्यांनी अनेक अडचणी आणि समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांच्या मी एकदम जवळून त्यांच्या संपर्कात असल्यामुळं आणि अनेक त्यांच्या मार्फत अनेक समस्यांचं निराकरण या भागातल्या लोकांचं आम्ही केलेलं आहे आणि ती ते वेळोवेळी सपोर्ट करतात. तुमच्या मते इलेक्शनची तयारी कशी केली जाते? इलेक्शनची तयारी वेगळी काय नसते. म्हणजे ज्या वेळेस तुमचं काम, तुमचं नेतृत्व, तुमचं कर्तृत्व आणि तुमचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्यांची छाप जेव्हा पडते, जनतेवर पडते, तर जनता आपोआप तुमच्या सोबत येते. तुम्ही आता जसं म्हणले हिंदुत्ववादी सेनेसोबत तुमचं तुम्ही पुढे जाणार. तर तुम्ही ज्या प्रभागात उभं राहायचं स्वप्न बघताय किंवा तुम्ही ज्या प्रभागाकडनं उभा राहणार आहेत त्या ठिकाणी सामाजिक वाद चालू आहे, सामाजिक तेढ आहे, ते प्रकरण काय आणि तुम्ही मग कुणाला पाठिंबा देणार किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर जनरली आपण एक गोष्ट बघतो की नेत्यांकडनं बऱ्याच समाजाची अपेक्षा असते की ह्या नेत्यांनी आमच्या मागे उभा राहिलं पाहिजे. तर तुम्ही हिंदुत्वासोबत जाणार की दुसऱ्या सोबत जाणार? विषय असा आहे, सामाजिक तेढ म्हणता येईल किंवा धार्मिक तेढी म्हणता येईल. म्हणजे आणि एक नाही, तो 2 ठिकाणी चालू आहे. आपल्या भागातल्या मिरी या ठिकाणी पण तोच वाद चालू आहे. बरोबर. आणि जवखेड या ठिकाणी आपण जो तांबूळदेव म्हणतो त्या ठिकाणी तोच वाद चालू आहे. बरोबर. प्रामुख्याने मिरीत जो प्रश्न झाला होता की दोन्ही ठिकाणचं नाव कान्होबा उर्फ कानिमनाथ देवस्थान ट्रस्ट आहे. बरोबर. रेकॉर्डली पण तेच आहे. बरोबर. आता मिरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन केलंय. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टींचा सॉल्व्ह होऊन मिरीमध्ये अगदी मुस्लिम बांधव समोर आलेत. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय आणि त्या मार्गदर्शनाने जवळपास 6 कोटी रुपयाच्या दगडाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. पण जवखेडमध्ये याच्याच उलट आहे. तुम्हाला जरी पाठिंबा दिला असेल तरी जवखेडमध्ये पाठिंबा देतील असं वाटत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही कसं? नाही, पाठिंबा असो नसो, मी काय सांगितलं त्या ठिकाणी त्या दोन्ही जुनं नाव काय आहे, कान्होबा उर्फ कानिमनाथ देवस्थान ट्रस्ट. बरोबर. तुम्ही सोबत आले तर तुमच्यासह, तुम्ही सोबत नाही आले तर तुमच्या शिवाय. पण त्या ठिकाणी आता देश एवढा भगवा होत चाललाय. बरोबर. जवखेडचा विषय काय खूप मोठा नाहीये. एक दिवस तो भगवा आपण करणारच आहे. बरोबर. पण त्या ठिकाणी कान्होबा उर्फ कानिमनाथ देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी नाव असताना म्हणजे कोणत्या त्यांच्या धर्मग्रंथात कान्होबा कानिमनाथ लिहिले मला काय माहित नाही. हा त्यांचा कोणता अट्टास आहे हाही मला माहित नाही. बरोबर. पण जी मागणी आपली रास्ते ती रास्ते. देव आमचा आहे
आम्हाला पूजा करायची आहे आणि ते आम्ही करणार आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणी कोणी आडवं आलं हम्म. ते काय थांबणार नाही. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी ते मंदिर पण एक दिवस भगवं होणार आहे बरोबर. आणि ते लवकरच होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या काय जास्त दिवस वाट पाहायची गरज आता नाही. याच्यावरूनच मी तुम्हाला विचारतो हम्म. की येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मतदारांना कुठलं आव्हान देता? या ठिकाणी मिरीकरंजी गटाचं जे प्रतिनिधित्व आहे, मिरीकरंजी गटाचं जे प्रतिनिधित्व आहे, इतिहास का अनेक लोकांनी केलंय. आणि वैयक्तिक मी राजकारण एकदम जवळून बघतोय, तेव्हापासून मी मगाशी जसं म्हटलं की डोळ्यातला दिसण्यासारखं एखादं काम मला दिसत नाही. म्हणजे कामं दिसतायत. म्हणजे प्रत्येक प्रतिनिधी सांगतोय, आमदार सांगतात की ते काम मी केलंय. बरोबर. विरोधी पक्षाचा माणूस सांगतोय ते काम मी केलंय. खाली स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत, म्हणजे जे आपले प्रतिनिधित्व केलंय गटाचं, ते सांगतात की काम मी हे केलंय, मी काम केलंय. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोलमटोल वातावरणात जनतेला कळत नाहीये की हे काम कोणी केलंय, हे काम कोणाचं आहे. बरोबर. पण वास्तविक पाहता मला नक्की असं वाटतं की जो सत्तेत आहे तोच ते काम करू शकतो. बरोबर. सत्तारूढ माणूसच निधी आणू शकतो, विकास कामं करू शकतो. बरोबर. आणि तसं जर बघायला गेलं, मी करंजी गटातल्या लोकांना आव्हान करेन, या ठिकाणी अनेक लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व करायची संधी दिली, तो उमेदवार तुम्ही बघितला नाही. पण यापुढे मी जनतेला आवाहन करतो, डोळे उघडे ठेवून बघा की तुमच्या सुखादुःखात येणारा माणूस असेल, तुमच्या त्या तो सुशिक्षित असावा. निदान आजचा 21व्या शतकातलं जे युग आहे, बरोबर. उमेदवार सुशिक्षित असावा, त्याला विकासाचं व्हिजन असावं बरोबर. आणि त्या माध्यमातून तो विकास कामं करणारा असावा. त्याला विकासाचं व्हिजन असणारा असा एखादा नेता असावा. त्यानंतर मी चेहरा बघून किंवा पक्ष बघून बिलकुल मतदान करू नका. बरोबर. हा समोरचा मुलगा कसा आहे, समोरचा उमेदवार कसा आहे, बरोबर. तो का विकास काम करू शकतो का, बरोबर. याने त्याला विकासाचं व्हिजन आहे का, या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही उमेदवार निवडा आणि त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. बरोबर. उगीच कुणीतरी प्रस्थापित आहेत, प्रस्थापितांचे नातेवाईक आहेत आणि कुणीतरी याच्या आधी मी प्रतिनिधित्व केलंय, मी सत्तेत होतो म्हणून मी सत्ता करणार, मला त्या गोष्टीतलं कळतंय, हे झेडपी गटाचं प्रतिनिधित्व करण्याचे निकष बिलकुल नाही आहेत. बरोबर. तुम्ही विकासावर बोला, आजही कुणी यावर गटाच्या विकासावर माझी चर्चा करावी, मी खुलं आवाहन करतो. बरोबर. तुम्ही गेल्या मागील वर्षात काय विकास कामं केलेत मला दाखवा, खुलं आवाहन मी करतो, चर्चा करायला तयार आहे. आणि जनतेने ते पाहावं. बरोबर. आणि मग आता जसं जनता म्हणतीये की नवीन माणसाला संधी का द्यावी? नवा माणूस जर म्हटलं, माणूस नवा नाहीये, माणूस जुनाच आहे. मी राजकारणात वेळोवेळी सक्रिय होतो. म्हणजे अगदी आमचे आदरणीय स्वर्गीय कर्डिल साहेबांच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही सक्रिय होतो. माझ्या जवळच्या लोकांना किंवा साहेबांच्या यंत्रणेतल्या माणसांना सगळं माहिती. बरोबर. विखे साहेबांच्या इलेक्शनमध्ये असो, आमची जी वेळोवेळी भाजपा प्रत्येक ठिकाणी मी सक्रिय होतो. लोकांचं म्हणणं आहे की नवीन माणूस नवा नाहीये, माणूस जुनाच आहे. पण जरी वाटत असेल ठीक आहे, माणूस नवा आहे तर ठीक आहे, माणूस नवा आहे, पण त्यांनी टाकलेला डाव सुद्धा नवीनच असणार, पुढे लक्षात ठेवा. नवीन डाव म्हणजे काय तुमच्या डोक्यात काय आहे? डाव म्हणजे विशेष काय नाही, आपल्याला कोणाचं काय नाही, आपले विकास काम नवीन जे काय गटात झालेलं नाहीये, बरोबर. ते नवीन नवीन गोष्टी करायच्यात आपल्याला. बरोबर. डाव टाकायचा आपला काय तो स्वभाव नाहीये. देवाने सुसंस्कृत कुटुंबात मला जन्म दिलाय आणि राजकारण मी सुसंस्कृतपणेच करणार आहे. बरोबर. तुमच्या मते राजकारण चांगलं कोणतं आणि कोण चांगलं राजकारण करू शकतो? माझ्यामध्ये जो सुशिक्षित उच्च शिक्षित असेल, सुसंस्कृत असेल आणि ज्याला विकासाची कास असेल आणि ज्याला विकासाचं व्हिजन असेल, म्हणजे ह्याची त्याची जिरवण्यापेक्षा जो विकासाचं राजकारण करेल, माझ्या मते राजकारण चांगलं. बरोबर. तुमचे चांगले विचार ऐकून बरं वाटलं. एक नवीन मिरीकरंजी गटाचा एक नवीन उमेदवार आणि नवीन चेहरा बघण्यास आम्हालाही एक उत्सुकता आहे. नवीन जिद्दीने एक नवीन जनरेशनचा आणि एक नवीन सुसंस्कृत सुशिक्षित माणूस जर गटाचं नेतृत्व करत असेल तर यात कुठं ना कुठं म्हणणं गेलं तर एक गटाचा फायदा किंवा मग एक जनतेचा फायदा होईल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.
तुमचा इलेक्शनचं जे पुढचा टप्पा आहे तो आम्ही कानिपनाथ चरणी प्रार्थना करतो की तुमच्या मतेच व्हावा. नाथ आपल्या सोबत नाथ आपल्या सोबतच आहे. आहे. धन्यवाद. धन्यवाद.